सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महादेवांचा महेश अवतार. एकदा भगवान शंकर आणि पार्वती हे दोघेही पुष्पवाटिकेमध्ये बसलेले असताना त्यांच्या दासी त्यांची प्रीतीपूर्वक सेवा करत होत्या आणि बाहेर भैरव हा पहारा देत होता. परंतु महादेवांचा अतिशय लाडका म्हणून तो त्या अहंकारामध्ये गढून गेलेला होता आणि पार्वती मातेचा त्याने एका क्षणी अवमान केला. त्यामुळे राग येऊन पार्वती मातेने त्यास असा शाप दिला की तू मनुष्य योनीमध्ये जन्म घेशील आणि तुझे अधःपतन होईल. अशा प्रकारे शाप दिल्यानंतर तो महादेवांना शरण गेला. परंतु महादेवांनी सांगितले की पार्वतीचा शाप कधीही व्यर्थ जाणार नाही, पण तू माझा परमभक्त आहेस, त्यामुळे तुझ्याकडे दुर्लक्षही मी करणार नाहीस. तू काळजी करू नकोस. देवींच्या शापाने तू मनुष्य योनीत वेताळ नावाने उत्पन्न होशील, परंतु तुझ्या उद्धारासाठी महेश नावाने आणि पार्वती माता शारदेच्या रूपाने पृथ्वीवर पुन्हा अवतार घेतील. अशा प्रकारे हा महेश अवतार भगवान महादेवांचा पृथ्वीवर अवतीर्ण झाला. त्यानंतर पुढील अवतार जो आहे तो आहे वृषभ अवतार. ज्या वेळेस सागर मंथन केले आणि सागरामधून जे अमृत पात्र निघाले, ते अमृत पात्र सर्व देवांना त्यामधील अमृत वाटप केल्यानंतर विष्णू पाताळामध्ये मोहिनी अवतार घेऊन गेले आणि त्या ठिकाणी काही त्यांची जी संतती उत्पन्न झालेली होती ती संतती सर्वांना अतिशय त्रासदायक ठरू लागलेली होती. त्यावेळेस सर्व देवाधिदेव महादेवांकडे गेले आणि त्यांनी विष्णुपुत्रांचा त्रास जो आहे तो महादेवांना वर्णन केला. त्यावेळेस महादेवांना ह्या गोष्टीचा अतिशय क्रोध आला की ज्या सृष्टीच्या सर्व पालनाची जबाबदारी विष्णूंवर असताना देखील त्यांचे पुत्र जर सर्व देव गंधर्व यांना त्रास देत आहेत तर त्यांना बजावून सांगणे हे काम विष्णूंचे होते. परंतु ते करत नसल्याने रागामध्ये येऊन त्यांनी वृषभ अवतार धारण केला आणि आपल्या शिंगांनी आणि खुरांनी त्यांच्यावर प्राणघातक प्रहार केले. विष्णुपुत्रांमध्ये आणि महादेवांमध्ये बराच काळ युद्ध झाले आणि त्यामध्ये विष्णुपुत्रांचा नाश झाला. एक वृषभ आपल्या पुत्रांना मारून जात आहे हे कळताच श्रीहरींना भयंकर राग आला आणि पाताळामधून ते शिवजींच्या समोर येऊन उभे ठाकले आणि त्यांनी शिवजींना न ओळखल्यामुळे दोघांमध्येही दिव्य अस्त्रांनी युद्ध सुरू झाले. परंतु महादेवांनी विष्णूंना अगदी घायाळ करून टाकले आणि त्या वेळेस मूर्छित होऊन ते रणांगणावर पडले. काही काळानंतर ज्या वेळेस ते शुद्धीवर आले त्यावेळेस महादेवांनी सांगितले, आपल्या आराध्य देवतेशी युद्ध करण्याइतकी तुमची मजल गेली हे बरोबर नाही. आत्ताच वेळेत सावध व्हा. अयोग्य कर्मापासून निवृत्त होऊन आपल्या स्थानी जाऊन जे नेमून दिलेले कर्तव्य आहे ते तुम्ही पार पाडा. अशा प्रकारे ज्या वेळेस महादेवांनी कान उघडणी केली तेव्हा मनोमन श्रीहरी लज्जित झाले आणि ते आपले राहिलेले सुदर्शन चक्र पाताळामधून घेऊन येण्यासाठी पुन्हा पाताळात जाण्यास निघाले. त्यावेळेस महादेवांनी त्यांना दुसरे एक सुदर्शन चक्र स्वतः निर्माण करून त्यांना दिले आणि सर्व देव गंधर्व आणि ऋषीमुनींच्या रक्षणासाठी आपण सेवेत तत्पर जावे असे सांगून ते अंतर्धान पावले. अशा प्रकारे श्रीहरी विष्णूंचा कर्तव्यपरायणतेपासून दूर होण्याच्या शिक्षेपासून त्यांना वाचवण्यासाठी म्हणून जो अवतार झाला तो वृषभ अवतार होय.